टोमॅटो कढीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या एक लाईकमुळे या चॅनलवर नवीन रेसिपी अपलोड करण्याचा माझा उत्साह आणखी वाढेल। नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची कढी। इथे मी पिकलेले 4 टोमॅटो घेतले आहेत। हे टोमॅटो अगोदर स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर यांना आपण अशा चिरा मारून अर्धवट अशा चिरा मारून घेऊयात। ज्यावेळेला आपण व्हेज जेवण बनवतो तेव्हा भातावर काय बनवायचं हा प्रश्न पडतो, तर मग आपण बनवतो आमटी किंवा वरण। पण आज आपण काहीतरी वेगळं बनवणार आहोत, ते म्हणजे टोमॅटोचं सार। याला आपण टोमॅटोची कढी सुद्धा बोलू शकतो। हे टोमॅटो आपण 10 मिनिटे गॅसवर चांगले उकळून घेऊयात। हे टोमॅटो थोडे असे शिजले की याचा उग्रसपणा निघून जातो। आपण यामध्ये पाव टीस्पून मीठ घालूयात। A few minutes later. इथे तुम्ही पाहू शकता 10 मिनिट झाले आहेत। गॅस आपण बंद करूयात। टोमॅटोचे साल आपोआप निघाले आहेत। हे आपण आता काढून घेऊयात आणि हे टोमॅटो थंड झाले का याची साल काढायची आणि मिक्सरला वाटून घेऊयात। टोमॅटो थंड झाले आहेत, अशा प्रकारे आपण या टोमॅटोचे साल काढून घेऊयात। टोमॅटो मिक्सर लावायच्या अगोदर याचे छोटे आपण काप करून घेऊयात। त्यामुळे कसं मिक्सरला याची व्यवस्थित ग्रेव्ही तयार होते। चिरून घेतलेल्या टोमॅटोची आपण आता मिक्सरला ग्रेव्ही करून घेऊयात। इथे मी टोमॅटोची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली आहे। टोमॅटोची कढी फोडणी देण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहेत ते पहा। इथे मी पाव चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, पाव चमचा जिरे, पाव चमचा राई, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा टीस्पून साखर आणि चवीनुसार मीठ। 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक टेचून घेतल्या आहेत, 1 मिरची कापून घेतली आहे आणि चिरून घेतलेली कोथिंबीर। गॅसवर मी पातेला गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार तेल घालून घेऊयात। मी इथे 2 पळी तेल घातले आहे। पातेला आता गरम झाला आहे। गॅसची फ्लेम स्लो करा। त्यामध्ये घालूयात राई। राईचा तडतड आवाज झाला की त्यामध्ये घालूयात जिरे। त्यानंतर घालूयात लसूण आणि मिरची। लगेचच त्यामध्ये घालूयात आलं लसणाची पेस्ट। हे चांगले मिश्रण असे परतून घ्या। लसूण मिरची परतून झाली की त्यामध्ये घालूयात हळद, 1 चमचा मसाला, लगेचच त्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊयात। अगदी आपल्या किचनमध्ये सहजपणे उपलब्ध असणारे सर्व साहित्यात आपण ही टोमॅटोची कढी बनवली आहे। यामध्ये थोडं आपण पाणी घालूयात। टोमॅटोची जी पेस्ट आहे त्यातच थोडं पाणी ओतून हे पाणी आपण या टोमॅटो कढीमध्ये घालूयात। तुम्हाला जेवढी कढी घट्ट हवे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घाला। तुम्ही पाहू शकता मी या टोमॅटो कढीमध्ये अर्धा ग्लास पाणी ओतले आहे। गॅसची फ्लेम फास्ट करा। चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालूयात। लगेचच त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून साखर घालूयात। टोमॅटोला थोडा आंबटपणा असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडी साखर घातली का ती कढी अशी छान आंबट गोड अशी होते। ही आंबट गोड कढी अशी भातावर खूप छान लागते। आता गॅसची फ्लेम आपण स्लो करूयात।
1 मिनिट हे चांगलं असे उकळून द्या. यावर आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. टोमॅटोची कढी तयार झाली आहे. गॅस आता बंद करून घ्या. भातासोबत टोमॅटोची कढी खाण्यासाठी अशी रेडी झाली आहे. किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये अशी ही कढी आपण बनवली आहे. सर्वात साधी सोपी कढी आपण भाताबरोबर खाऊन पाहणार आहोत. अशी ही कढी चविष्ट झाली आहे. या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. ही व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.